ठरलं तर मग या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये पूर्णाजीने मधुभाऊंचा खूप अपमान केल्यावरती पूर्णाजी जायला निघते. मधुभाऊ म्हणतात, थांबा अन्नपूर्णा मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या येण्यामुळे त्रास झाला, खरंच मला माफ करा. मी फक्त माझ्या मुलीचा सुखी संसार पाहायला आलो होतो. पण इथे आल्यावरती माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही तिला सून म्हणून स्वीकार केलेलं नाही आहेत. पण या सगळ्याला पण जबाबदार मीच आहे. मी तिचा बाप आहे हेच फक्त कारण आहे आणि त्यामुळेच तुम्ही तिला स्वीकारलं नाहीत. पण मी तुम्हाला एक विनंती करतो, बाप म्हणून मी केलेल्या काही किंवा न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या सायलीला देऊ नका. मी कोणताही गुन्हा केला नाही आणि माझ्या साऊबाळाला या सगळ्याची शिक्षा का बरं मिळावी? खरंच माझ्या साऊबाळाची या सगळ्यामध्ये काहीच चुकी नाही आहे. तुम्ही मला माफ करा. असं म्हणत आता मात्र मधुभाऊ सांगतात, माझी साऊबाळ इतकी चांगली आहे ना की तुमच्या घरात ती नंदनवन फुलवेल. खरंच ज्या माऊलीने तिला जन्म दिला असेल ना, ती माऊली धन्य. म्हणजे ती माऊली पण सायलीसारखीच गुणांनी संपन्न असणार आहे आणि त्याच माऊलीचे सगळे गुण माझ्या साऊबाळात आलेत. आणि आपल्याला प्रतिमाचा फोटो हायलाईट करून दाखवला जातो, कारण प्रतिमाचे सेम गुण सायलीत आलेत हे आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना कळलेलं असतं. आणि मधुभाऊ म्हणतात, तुम्ही माझा राग हा माझ्या साऊबाळावरती काढू नका. त्यावेळेला कल्पना येते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, कारण आमच्या पूर्णाजींचा तसा काही सायलीवरती राग नाही आहे हो. आम्हाला सगळ्यांनाच सायली खूप आवडते. यावरती माजोर्डी पूर्णाजी म्हणते, कल्पना तू तुझ्यापुरतं बोल, माझ्यावरती मी बोलायची तुला काही गरज नाही आहे. असं म्हणत पूर्णाजी आता मात्र इकडे कल्पनाला चांगलाच टोला लगावते आणि अजूनही सायलीवरती माझा राग आहे हे कन्फर्म करते आणि निघून जाते. मग काय, तिच्या मागे तिची शेपूट प्रिया आणि अस्मिता या पण तिच्या मागे जातात. मधुभाऊंना खूप वाईट वाटतं आणि आता अर्जुनला पण वाईट वाटतं. अस्मिता पण मागे निघून जाते आणि म्हणते, वा वा, काय मस्त केलं सगळं पूर्णाजीने. आता प्रताप पण जायला निघतो आणि म्हणतो, अर्जुन म्हणजे पूर्णाजी म्हटली ते काही खोटं नाही आहे. आमच्या कुणाच्याही लक्षात नाही ही गोष्ट आली, पण पूर्णाजी म्हणते त्याप्रमाणे यांच्यावरती खुनाचा आरोप आहे ना. आमच्याही लक्षात नसलं तरी तुझ्या वकील म्हणून हे लक्षात येणं अपेक्षित होतं. असं म्हणत प्रताप पण 180मध्ये वळतो लगेच डिग्रीमध्ये आणि पूर्णाजीच्या बाजूने निघून जातो. आता अर्जुनला कळत नाही की मधुभाऊंच्या समोर काय बोलावं. कुसुम सांगते, मधुभाऊ मला या सगळ्याची भीती होती, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की आपण इथून निघूया. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, जावे बापू खरंच माफ करा, माझ्या येण्यामुळे तुमच्या घरचा आनंद कमी झाला. यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही का माफी मागताय? माफी तर मी मागायला पाहिजे आहे. यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ अहो तुमची चुकी नाही, खरंच तुम्ही मला माफ करा. म्हणजे माझ्या घरात येऊन तुमचा हा असा अपमान झाला आहे ना. यावरती अश्विन म्हणतो, खरंच मधुभाऊ तुम्ही आम्हाला माफ करा, कारण आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. इथे येऊन तुमचा अपमान घडलाय, आम्हाला खूप वाईट वाटतंय. आता सगळेच मुलं रडायला लागतात. मधुभाऊ म्हणतात, आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला पुन्हा एकदा जायला हवे. तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहा. आता मात्र सायलीला रडू कोसळतं. मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये जाणार या विचाराने सायली एकदम अस्वस्थ होते. मधुभाऊ म्हणतात, तशी ही माझी वेळ संपलेली आहे, मला आता निघायला पाहिजे. कुसुम तू मुलांना घेऊन घरी जा. मुलं, कुसुम, सायली सगळेच भावूक होतात. चैतन्य म्हणतो, हो, कारण मधुभाऊंना वेळेवरती पोहोचवणं आवश्यक आहे, नाहीतर मधुभाऊंच्या केसवरती या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. असं म्हणत चैतन्य मधुभाऊंना घेऊन पुन्हा जेलमध्ये चालला असताना सायली येऊन मधुभाऊंना मिठी मारते. मधुभाऊ असं म्हणत तिला आता अश्रू अनावर होतात. आपले वडील पुन्हा एकदा जेलमध्ये चाललेत हे म्हटल्यावरती सायली खूप अस्वस्थ होते. मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा मी तुला एक गोष्ट सांगू का? तुझा नवरा लाखात नाही करोडोमध्ये एक आहे. करोडोमध्ये एक असलेल्या या नवऱ्याला कधी अंतर देऊ नकोस. भविष्यात कधी असं होणार नाही, पण चुकून माकून जर का कधी असं झालं, म्हणजे तुझ्या नवऱ्यात आणि तुझ्यामध्ये भांडणं झाली, तरीसुद्धा तू अर्जुनला सोडून कधीच यायचं नाही आहे. तू अर्जुनला एकटं कधीच टाकायचं नाही आहे, नाहीतर तुझं माझं नातं संपलं किंवा मधुभाऊंचं माझं तू आता हे सगळं अजिबात ऐकलं नाहीस तर मात्र आपली ही शेवटची भेट असेल. असं म्हणत मधुभाऊ सायलीला इतकी काही विचित्र अट टाकतात की अर्जुनला तू सोडून कधीच येऊ नकोस आणि धर्मसंकटामध्ये सायली अडकते. वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं आणि मधुभाऊंच्या अटीमुळे आता मात्र खूप मोठा या सगळ्यामध्ये ट्विस्ट आलेला असतो. मधुभाऊ वचन घेऊन तिकडून निघून जातात. सायली रडतच बसते. अर्जुन सायलीला सावरतो आणि मधुभाऊंना निरोप देण्यासाठी बाहेरपर्यंत येतो. बाहेर आल्यावर ती अर्जुनला
प्रिया आणि अस्मिता या दोघींचं बोलणं कानावरती पडतं, म्हणून अर्जुन लपून छपून बोलणं ऐकतो आणि ऐकतो तर काय, प्रिया सांगत असते, मला तर वाटलं संपलं सगळं, म्हणजे मधुभाऊ इथे आले आणि झालं, पण पूर्णाजीने काय एकदम सॉलिड डाव टाकला, सगळ्यांच्या समोर त्या मधुभाऊंचा अपमान केला. मधुभाऊंना असं वाटत असेल की धरणी दुभंगावी आणि मला त्याच्यामध्ये सामील करून घ्यावं. मला तर इतका आनंद झाला ना पूर्णाजीचं बोलणं बघून, एकदम माझं मन एकदम प्रसन्न झालं. असं म्हणत दोघीजणी मधुभाऊंच्या विषयी गप्पा टप्पा मारत असतात आणि त्यावेळेला प्रिया म्हणते, मला निघायला पाहिजे, कारण ना मी बाबांना न सांगता आले, त्यांना कळलं तर ते माझ्यावरती चिडतील. आणि प्रिया तिकडून निघून जाते. मग अर्जुन लपतो, अस्मिता पण घरात जाते. आता अर्जुन करतो, आत्तापर्यंत ह्या तन्वीची सगळी नाटकं सहन केली, पण आता नाही, या तन्वीला धडा शिकवायलाच पाहिजे. आणि तो फंक्शनचे काढलेले फोटो हे सगळे रविराजांना पाठवतो, जेणेकरून त्यांना कळावं की त्यांची मुलगी कुठे गेले ते. आता ते फोटो रविराजांपर्यंत पोहोचतात आणि ते विचारतात, अर्जुनने काय मेसेज पाठवलाय. म्हणून रविराज ते फोटो ओपन करतात, पाहतात तर काय, प्रिया अस्मिता या सगळ्यांचे फोटो सुभेदारांच्या घरातले. आता मात्र इकडे रविराजांना समजतं की तन्वी मला न सांगता सुभेदारांच्या घरी गेली आहे आणि तितक्यात प्रियाची एंट्री होते. आता मात्र इकडे रविराज म्हणतात, थांब तन्वी, कुठे गेली होतीस तू. मग मात्र प्रिया गडबडते. त्यावेळेला प्रिया त प करायला लागते. रविराज म्हणतात, मला माहिती आहे तू सुभेदारांच्या घरी गेली होतीस ना, मी तुला सांगितलं होतं ना की तिकडे जाऊ नकोस, खास करून त्या अर्जुनच्या जवळ करू नकोस, तरीसुद्धा तिकडे का गेली होतीस तू, आणि ते पण माझ्याशी खोटं बोलून. आता रविराजांचा वाढलेला आवाज बघून इकडे आता नागराज आणि सुमन आलेली असते. काय झालं असं म्हणत असताना रविराज म्हणतात, ही मला न सांगता सुभेदारांच्या घरी गेली होती. त्यावर ती नाटक करत प्रिया म्हणते, बाबा माझं नीट ऐकून तरी घ्या, मी आज पाडव्याच्या दिवशी विपुलला भेटायला गेले होते. याच्यावरती सुमन म्हणते, हो मला सांगून गेली की पाडव्याला ती विपुलला भेटायला जाते. आणि प्रिया सांगते, विपुलला भेटता मी थोडा वेळ पूर्णाजीला भेटायला गेले. म्हणजे मी विपुलला म्हटलं सुद्धा की 2 मिनिटात पूर्णाजीला भेटून येते, मला आठवण आली, बस पाडव्याचा आशीर्वाद घ्यावा वाटलं म्हणून गेले, बस फक्त इतकंच होता. आता रविराज शहानिशा करण्यासाठी विपुलला कॉल करतात. प्रिया थोडीशी गडबडते, विपुल करेल ना सगळं मॅनेज, कारण माझ्या प्रेमात तर आहे तो, कदाचित बोलेल सुद्धा खोटं. तितक्यात रविराज कॉल करतात आणि म्हणतात, विपुल अरे मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आजचा पूर्ण दिवस तन्वी तुझ्यासोबत होती का. विपुलला कळतं की या तन्वीने काहीतरी नाटक केलंय, कुठेतरी लपून छपून केलं आणि माझं नाव घेतलंय. मग विपुल सांगतो, हो ती माझ्यासोबतच होती. त्यावरती रविराज म्हणतात, मग अन्नपूर्णा सुभेदार यांच्याकडे ना तुला सांगितलं होतं का. विपुल म्हणतो, हो ती मला बोलली होती की थोड्या वेळासाठी मी जाते आहे म्हणून, मला सुद्धा चल म्हटली, पण मला दुसरं काम होतं म्हणून मी नाही गेलो. आता रविराज म्हणतात, ठीक आहे मी तुला नंतर कॉल करतो. फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात, मग तू मला का नाही सांगितलंस की सुभेदारांच्या घरी जातेस म्हणून. यावरती प्रिया सांगते, मला असं वाटलं की तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला राग येईल सगळ्याचा, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही बाबा. असं म्हणत प्रिया दादांत खोटं बोलते. नागराज म्हणतो, पण दादा एक प्रश्न तसाच राहतो की तुला हे फोटो पाठवले कोणी. यावरती रविराज म्हणतो, मला फोटो पाठवणारा हा अर्जुन सुभेदार आहे. अर्जुन सुभेदारने दिवाळी फंक्शनचे त्यांचे फोटो पाठवले आणि त्यामुळे मला कळलं की तन्वी तिकडे गेली होती. नागराज म्हणतो, बघितलंस दादा, याने मुद्दामच हे सगळं केलंय, म्हणजे तुला या सगळ्यामुळे हर्ट व्हावं आणि तू आपल्यामध्ये भांडणं व्हावी, याच सगळ्यासाठी त्याने हे सगळं केलंय, कळतंय का. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, हो बाबा. रविराज म्हणतो, थांब आत्ता मी त्याला फोन करतो आणि विचारतो काय आहे ते. प्रिया म्हणते, नको, कारण अर्जुन सत्य सांगणार, तो काही विपुलसारखा खोटं थोडी बोलणार आहे. आता प्रिया म्हणते, बाबा नको, उगाच याच्यामधून वाद वाढतील, तुम्ही त्या अर्जुनला कॉल वगैरे काही करू नका, त्याची इच्छा होती ना आपल्यात भांडणं व्हावी, पण या सगळ्यामुळे आपल्यात भांडणं थोडी ना होणार आहेत. आपल्यात भांडणं नाही होणार बाबा, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही त्याला कॉल करू नका. असं म्हणत आता इकडे प्रिया अर्जुनला कॉल करण्यापासून रविराजांना थांबवते. सायली आपल्या आता किचनमध्ये असते. किचनमध्ये सायली सारखा मधुभाऊ येऊन गेल्याचाच विचार करत असते आणि अर्जुनबद्दल तिला खूप आता काही वेगळीच भावना वाटत असते. सायलीच्या चेहऱ्यावरती हसू असतं. मधुभाऊ आल्यामुळे सायलीला एक मनाचे प्रसन्न मिळालेले असते आणि त्याच वेळेला कल्पना आणि विमल उदास असतात. कल्पना म्हणत असते, बघितलंच ना विमल, म्हणजे आपल्याकडे मधुभाऊ आले आणि असा त्यांचा अपमान झाला, सायलीला किती वाईट वाटलं असेल. यावरती विमल म्हणते, हो ताई, मला पण तुमचं म्हणणं पटतंय, सायलीताईंना खूप वाईट वाटलं असेल. मग कल्पना म्हणते, सायली
तू न पूर्णाजींचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. यावरती सायली म्हणते, नाही आई, मी सगळं विसरून पण गेले. विमल म्हणते, आपल्या सायलीताईंचं मन किती मोठं आहे ना, नाहीतर एखादी मुलगी आज्जे सासूचा राग करत बसली असती. सायली म्हणते, नाही, उलट मला मधुभाऊंना भेटता आलं हे खूप माझ्यासाठी आनंदाचं आहे. आणि आता ती चैतन्याच्या घरी जाते. चैतन्याला सांगते, आज मला अर्जुन सरांनी जे गिफ्ट दिलं आहे ना, ते माझ्यासाठी भारी गिफ्ट आहे. चैतन्य सर, मला पण अर्जुन सरांना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे. मग चैतन्याच्या म्हणण्यानुसार सायलीने आता डिनर डेट आयोजित केलेली असते आणि आता अर्जुनची ती वाट पाहत असते. तितक्यात अर्जुन येतो, ते सगळं पाहतो आणि सायली त्याला सरप्राईज देते. अर्जुनला सायलीचं सरप्राईज खूप आवडतं आणि इथूनच नवीन धाग्याची, प्रेमाची सुरुवात होणार असते.